नमस्कार, स्टार भारत न्यूज 19च्या एडिशन वृत्तपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। मी योगिता आपल्यासोबत, तुमची आवाज देशाची आवाज। तर चला बघूया आजच्या विशेष बातम्या। आज आपण पाहू शकतो की महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाचा विस्तार झाला, महाराष्ट्राच्या गेल्या 30-35 वर्षाच्या इतिहासामध्ये सातत्याने 3 निवडणुका 100 पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा जिंकणारा पक्ष एकमेव तुमचा आणि माझा भारतीय जनता पक्ष आहे। हे नजीकच्या इतिहासात महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्यांना आणि पक्षांना करता आलं नाही। ते मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने करून दाखवलं आणि 2014 साली 122 जागा, 2019 साली 105 जागा आणि 2024 साली न भूतो, भविष्यात म्हणत ना, भविष्यात रेकॉर्ड तोडू, पण न भूतो अशा 132 जागा जिंकून भारतीय जनता पक्षाने दाखवून दिलं महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष भाजप आहे आणि महाराष्ट्राच्या जनाजनाच्या मनामनातला पक्ष देखील भाजपच आहे, हे भारतीय जनता पक्षाने दाखवून दिलं। पण हा जो काही आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे, हा आशीर्वाद जर आपल्याला टिकवायचा असेल तर आपल्या पक्षाची लोकाभिमुखता ही अत्यंत महत्वाची आहे। पक्षाची लोकाभिमुखता, संघटनेची लोकाभिमुखता आणि लोकप्रतिनिधींची लोकाभिमुखता, या तिन्ही लोकाभिमुखतेच्या आधारावर आपण आपलं यश टिकवू शकू। आणि म्हणून या 3 गोष्टी वेगळ्या नाही आहेत, या 3 गोष्टींचा एकमेकांशी संबंध आहे। कारण शेवटी सत्ता आपल्याला मिळाली ती संघटनेमुळे आणि जनतेमुळे। कारण संघटनेने जनतेच्या आणि सरकारच्या मधला दुवा म्हणून त्या ठिकाणी काम केलं, कार्यकर्त्यांनी ते काम केलं आणि म्हणून जनतेने आपल्यावर विश्वास ठेवला आणि आपल्याला त्या ठिकाणी निवडून दिलं। या निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांची आणि संघटनेची जबाबदारी वाढली आहे, ती कमी झालेली नाही। कारण आता जनतेच्या अपेक्षा देखील जास्त आहेत। त्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता एका सेतूचं काम हे संघटनेला आणि कार्यकर्त्यांना करावं लागणार आहे। आणि म्हणून एकीकडे संपर्क आणि दुसरीकडे संवाद, या 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत। संपर्काचा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे। आपले हे सगळे सदस्य या संपर्काच्या माध्यमातून आपण तयार करू आणि मग त्यांचाच उपयोग करून आपण अशा प्रकारे आपला संवाद स्थापित करू की भारतीय जनता पक्षाला सातत्याने यश मिळेल आणि सामान्य माणसाच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा हे आपण निश्चितपणे पूर्ण करू शकू। आणि म्हणून आज मी भारतीय जनता पार्टी नागपूर महानगराचं अभिनंदन करतो। आपण चांगली सुरुवात केली आहे। आज 1 लाखाचं टार्गेट आपण ठेवलंय। रात्री पूर्ण झालं तर मला फोन करा आणि नाही झालं तर का नाही झालं हे म्हणूनही मला फोन करा। पण मला विश्वास आहे की तुम्ही जर ठरवलेलं आहे तर 1 लाखाचं टार्गेट आपण पूर्ण करू शकू। पण महानगराचं एकूण टार्गेट किती आहे? एका प्रत्येक विधानसभेतून 1 लाख आणि नागपूर महानगरमधून 1 लाख असे 7 लाख। नागपूर महानगराने 7 लाखाचं टार्गेट ठेवलंय। चांगलं टार्गेट आहे, पण याला मेहनत करावी लागेल। हे शक्य आहे का? 100% शक्य आहे, पण बिना मेहनतीने हे शक्य नाही आहे। नाहीतर बंटीजी माझ्यासमोर 7 लाख सांगतील आणि नंतर 2च लाख झाले बंटीजी, तर चालणार नाही। तुम्ही वाटल्यास 7 लाखाच्या ऐवजी 6,99,000 सांगा, पण जेवढे सांगाल तेवढे पूर्ण करा। त्यामुळे मला विश्वास आहे की सगळ्या मंडळांमध्ये, आणि मला सगळ्यात जास्त आनंद काय तर तुम्ही माझ्या हस्ते सत्कार त्या लोकांचा केला की ज्यांनी आपल्या बूथमध्ये चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सदस्यता नोंदणी केली। ऍव्हरेज ज्यांचा सत्कार आपण केला त्या प्रत्येकाने ऍव्हरेज आपल्या बूथमध्ये 250 लोक, 250 सदस्य नोंदवलेले आहेत। म्हणजे 1000चा बूथ आपण विचार केला तर जवळपास 25% सदस्य त्यातले आपण ऑलरेडी केलेले आहेत। ही अतिशय चांगली अशा प्रकारची अचीवमेंट आहे आणि म्हणून मी त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। आणि 20 तारखेनंतर जो कार्यक्रम होईल
त्या दिवशी मी थकून गेलो पाहिजे, इतक्या लोकांचा सत्कार करण्याची संधी ही मला मिळाली पाहिजे की शेवटी मी बंटीला म्हटलं पाहिजे की बाबा आता पुरे कर, यापेक्षा जास्त सत्कार मी करू शकत नाही. अशा प्रकारचं काम हे महानगरातल्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी करावं आणि माझ्यासहित आमदारांनी त्याच्यामध्ये विशेष लक्ष घालावं. अशा प्रकारची माझ्यासहित सगळ्या आमदारांना विनंती करतो. मला स्वतःला आदेश देतो, बाकीच्यांना विनंती करतो. अशा आणखी नवीन सनसनी बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.